MBBS पेशंट तपासायला दवाखान्यात नाही जाणार? काय करू बेटा, दिवसभर दवाखान्यात बसलं तर फक्त एक दोनच पेशंट येतात. मग काय करणार बाबा तुम्ही? तुला माहित आहे बेटा, एक डझन आंब्यामागे 100 रुपये भेटतात आणि आम्ही एक पेशंट तपासला तर किराया जाऊन फक्त 50 रुपये उरतात. मग तुम्ही आजपासून आंबे विकणार? हो बेटा, मी आजपासून माझ्या OPD मध्ये आंबे विकायला ठेवणार. कारण एक डझन आंब्यामागे 100 रुपये भेटतात, तर रोजचे 100 डझन जर आंबे विकले तर 10,000 रुपये भेटतील आपल्याला. पप्पा, मग तुम्हाला लोक MBBS जागी आंबेबीएस म्हणतील. बेटा, ते आपले बाजूचे वकील साहेब आहेत ना, ते सुद्धा आंबे विकतात. कोर्टातली कलम बघायचं सोडून ते आंब्याच्या कलमा बघत फिरतात. आता त्यांना काय तू काय आंबे LLB म्हणणार की काय? असं पप्पा? ठीक आहे, आजपासून आपण दोघेही दवाखान्यात आंबे विकू. त्यावर शिकून आंबेच विकायचे असतील तर मी शाळेतच जाईन. तर मग चल संस्कृती बाळा, घे कॅरेट आंब्याचं आणि चल.